बघा आता आज आपण जे काही पेपर घेतो हिस्ट्रीचा पेपर घेतो कशाला घेतो आपण हिस्ट्री. ठीक आहे. आणि टोटल जे काही क्वेश्चन असेल ते टोटल क्वेश्चन आहे 50. किती 50 सॉरी 45. किती 45 क्वेश्चन आहे. ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये जे काही पेपर मध्ये जे काही क्वेश्चन आहे काही समाज सुधारक आहे आणि काही कोणत्या तुमचे आधुनिक भारताचे हे तुम्हाला राज्यसेवेला पण काय ना कामी येणार आणि कंबाईनला पण काय ना कामी येणार हे लावून देतो दरवाजा काय होत नाही कृषी झाली तर. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे मी नोट्स ऑन infant marriage and enforced widowhood. ठीक आहे. तर बघा नोट्स ऑन इन्फंट्स मॅरेज अँड एनफोर्स्ड विडोहुड हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ठीक आहे. तर आता बघा की हे जे पुस्तक लिहिलेलं आहे हे लिहिलेलं आहे बेरामजी मलबार. कोणी लिहिलेलं आहे बेरामजी मलबार यांनी हे पुस्तक काय केलेलं आहे लिहिलेलं आहे. आता बघा की यांच्याबद्दल जर आपण काही गोष्टी जर बघतो म्हटलं कोणाबद्दल मलबारी यांच्याबद्दल. ठीक आहे. तर आता बघा बाल विवाह विरोधी चळवळीचे ते जनक होते. म्हटलं मी बाल विवाह विरोधी चळवळीचे काय आहे जनक. बरोबर आहे. म्हणजे आता बघा बालविवाह विरोधी चळवळीचे जनक म्हणजे बालविवाह करायचे नाही. बरोबर आहे. तर तुम्हाला माहिती असेल 1892 ला काय म्हटलं मी 1892 ला एक ऍक्ट झाला कोणता सहमती वय. कोणतं सहमती वय म्हणजे लग्नासाठी एक जे काही एज क्रायटेरिया असेल तो एक काय पाहिजे एज क्रायटेरिया पाहिजे. तर हा कायदा सहमती वयाबद्दलचा हा 1892 ला झाला होता. त्याला 1892 ला झाला होता. ठीक आहे. तर ह्या कायद्याला लोकमान्य टिळकांनी विरोध केला होता. काय केला होता विरोध केला होता. का बरं विरोध केला होता कारण ब्रिटिश लोक हे भारतातले नाही भारताबाहेरील आहे. त्यांनी भारताच्या अंतर्गत सामाजिक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नये इंटरफिअरन्स करू नये. ठीक आहे. तर बघा आता बेरामजी मलबारी बालविवाह विरोधीचे त्यांना काय म्हणतात जनक म्हणतात. नंतर विधवा विवाह कोणता विवाह विधवा विवाह पद्धतीचे काय केले त्यांनी समर्थन. ठीक आहे. आता बघा की मी आजच्या अनालिसिस मध्ये फक्त तेच सांगणार आहे जे तुमच्या नोट्स मध्ये काही काही गोष्टी लिहून नसेल आणि ज्या गोष्टी तुमच्या नोट्स मध्ये लिहून नसेल तर त्या मी सांगणार नाही कारण की मी ऑलरेडी तुम्हाला भरपूर डाटा काय केलेला आहे लिहून दिलेला आहे. तर घरी जाऊन काही काही गोष्टी काय करायच्या चेक करून घ्यायच्या. ठीक आहे. बेरामजी मलबारी क्लिअर इथपर्यंत. हा नंतर आता बघा तिथे पुन्हा ऑप्शन मध्ये दिलेलं आहे दादाभाई नौरोजी. काय दिलं दादाभाई नौरोजी. तुमचं उत्तर आहे हे प्रश्नानुसार जर आपण जर गेलो तर उत्तर आहे ते. आणि यांच्याबद्दलचे आपले हे दोन विधान बालविवाह विरोधी चळवळीचे जनक विधवा विवाह पद्धतीचे काय समर्थन केले. नंतर बघा दादाभाई नौरोजी लिहून घ्या त्यांच्याबद्दल. मलबारी यांनी मलबारी हे नौरोजी सोबत नौरोजी म्हणजे कोण दादाभाई नौरोजी सोबत व्हॉइस ऑफ इंडिया काय म्हणतो मी व्हॉइस ऑफ इंडिया हे लक्षात ठेवा. व्हॉइस ऑफ इंडिया काय म्हटलं मी व्हॉइस ऑफ इंडिया. ठीक आहे. हा या नियतकालिकात लेखन करीत असे. या नियतकालिकात लेखन करीत असे. क्लिअर. हे झालं तुमचं पहिल्या प्रश्नाचं अनालिसिस. तर याच्यावर तुम्हाला एमपीएससी काय विचारू शकते प्रश्न विचारू शकते का हे प्रश्न काय केलेले विचारले गेलेले आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा खालील विधाने ग्रंथ उत्तेजक मंडळीची स्थापना न्यायमूर्ती रानडे यांनी केली. भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली बाबासाहेब आंबेडकर.
मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरू केली. तर यापैकी कोणतं योग्य आहे? तर सर्वच काय याच्यात योग्य आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त महात्मा फुले बद्दल पहिले लिहून घ्यायचं आहे. ऑलरेडी ते नोट्स मध्ये पण आहे, पण ह्या गोष्टी नोट्स मध्ये नाही जे मी तुम्हाला आता सांगणार. लिहून घ्या महात्मा फुले बद्दल. महात्मा फुले आधुनिक महाराष्ट्रामधील महात्मा फुले आधुनिक महाराष्ट्रामधील समाज सुधारणा चळवळीचे प्रणेते. नंतर त्यांनी बघा महात्मा फुलेंनी बहुजन समाजात काय म्हणलं मी? बहुजन समाजात हक्काची जाणीव निर्माण केली. काय केली? हक्काची जाणीव निर्माण. बरोबर आहे. महात्मा फुले झाले आपले, बरोबर. त्याच्यानंतर शाहू महाराज, बरोबर आहे. बाबासाहेब आंबेडकर ह्या लोकांनी बहुजन समाजामध्ये एक हक्काची जाणीव काय केली? निर्माण केली. पण त्यांची सुरुवात कोणी केली? आपले जे काही महात्मा फुले असेल. कोण? महात्मा फुले. त्यांच्या समाज कार्यामुळे आज आपला समाज सन्मानाने काय जगत आहे? जीवन जगत आहे. बरोबर आहे. पण तुम्ही आज आताच्या घडीला बघा, जसं मध्य प्रदेशचं उदाहरण बघा तुम्ही, बरोबर आहे, किंवा तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण बघितलं असेल की जेव्हा तो एक मुलगा माटाला हात लावतो, बरोबर आहे, किंवा मग ते मध्य प्रदेशचा एक माणूस त्याच्यावर काय करते? सू करते. बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा एक नंतर बघा 1852 ला लिहून घ्या. दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा. 1852 दलितांना शिक्षण देण्यासाठी काय म्हणतो मी? शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा काढली. कोणासाठी? दलितांसाठी. ठीक आहे. आणि 1848 ला मुलींची पहिली शाळा काढली. हे पण लक्षात ठेवा. 1848 मुलींची पहिली शाळा. ठीक आहे. त्यानंतर बघा फुले यांनी हंटर कमिशन पुढे काय दिली होती? साक्ष दिली होती. बरोबर. तर हंटर कमिशन कधीच आहे? हंटर कमिशन कोणत्या वर्षीचं आहे? 1882 चा आहे. शेंबडेवा कधीच आहे? 1882. आणि जेव्हा हे हंटर कमिशन आलं तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते भारताचे? लॉर्ड रिपन. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि जेव्हा महात्मा फुलेंनी यांच्या समोर काय दिली? साक्ष दिली. तेव्हा महात्मा फुलेंनी काय म्हटलं होतं की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा. कोणतं? माध्यमिक. आणि आजच्या घडीला तुम्ही बघा किती पैसा एज्युकेशनवर तुम्ही खर्च करता. आणि जगातील एकमेव असा आपला देश असेल हा भारत देश की ज्याच्यावर 18% सध्याच्या घडीवर काय आहे? जीएसटी. मग तुम्ही गरीबाची पोरं शिकणार आहे? आणि तुम्ही इकडे म्हणता सर 10 दिन रुको ना, बोलते पैसे नाही होते. 15 दिन रुको, 1 महिना रुको, 5 दिवस थांबा, 2 दिवस थांबा म्हणता. पण तिकडं 18% जीएसटी भरता, अन्नधान्यावर जीएसटी भरता. एक तो हो म्हणा, आता नाही म्हणा. ठीक आहे. चला. तर 1852 दलितांना शिक्षण देण्याची पहिली शाळा काढली. कोणी? महात्मा फुलेंनी. नंतर 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा. नंतर आपण आलो हंटर कमिशन. ठीक आहे. हंटर कमिशन 2 आहे. एक जालियनवाला बाग हत्याकांड बद्दल सुद्धा काय आहे? हंटर कमिशन. ठीक आहे. आणि शिक्षणाबद्दल. ठीक आहे. 1882 गव्हर्नर जनरल कोण? लॉर्ड रिपन. ठीक आहे. महात्मा फुलेंनी यांच्यासमोर साक्ष जेव्हा दिली तर तेव्हा त्यांनी काय म्हटलं होतं की प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण हे कसं पाहिजे? सक्तीचं आणि मोफत करा. कसं करा? सक्तीचं आणि मोफत करा. क्लिअर इथपर्यंत? हे झालं तुमचा दुसरा प्रश्न. ठीक आहे. आता बघा तुम्ही तिसरा प्रश्न. ऑलरेडी मी याच्याबद्दल तुम्हाला महात्मा फुले बद्दल जे काही आपली महाराष्ट्राची नोट्स आहे, कोणती? महाराष्ट्राची नोट्स, त्याच्यामध्ये खूप काही लिहून. ठीक आहे. तेवढं वाचून घ्या. आता बघा तिसरा प्रश्न.
खालील व्यक्तीपैकी कोणी फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन केले होते? कशाचं? हो. तर त्याचं उत्तर येते 2 1 2 3 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन. कोणता ऑप्शन येते? 4 नंबरचा तुमचा ऑप्शन येतात त्याचा. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक ओळ लिहून घ्या महर्षी धोंडो केशव कर्वे बद्दल. महर्षी धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा तेज मंडळी काय केली? स्थापन केली. मंडळी स्थापन त्यासाठी विधवा विवाह. कोणता विवाह? विधवा विवाहाचा त्यांनी काय केला होता? पुरस्कार केला होता. आणि विधवा विवाहाचा पुरस्कार आणि विद्वांबद्दल खूप काही काय केलेलं आहे यांनी काम केलेलं आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. नंतर बघा चौथा प्रश्न लिहा इथपर्यंत महर्षी धोंडो केशव कर्वे. कर्वे बद्दल सुद्धा नोट्स मध्ये आहे. आता बघा गोपाळ गणेश आगरकरांविषयी काय खरे नाही? काय म्हटलं मी? गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल काय खरं नाही? पहिले स्टेटमेंट, धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. नीतिमान होण्यासाठी ईश्वरनिष्ठ असलेच पाहिजे असे नाही. प्रखर बुद्धिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य होते. वरील सर्व योग्य. त्याच्यामध्ये 1 नंबरचं चुकीचं आहे. ठीक आहे. धर्माच्या चौकटीत राहूनच विवेकाचे पालन केले पाहिजे. ठीक आहे. आता बघा की जे काय गोपाळ गणेश आगरकर असेल, कोण? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म झाला होता 1856 ला. कधी झाला? 1856 ला झाला होता. पुढे झाला होता टेंबू. पुढे झाला होता टेंबूला झाला होता. तर त्यांनी 2 गोष्टीचा पुरस्कार केला मित्रांनो. बघा एक म्हणजे कोणतं? तुमचं व्यक्ती बरोबर काय पाहिजे? बुद्धी प्रामाण्य. काय? आता मित्रांनो मला सांगा हे बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? ज्या गोष्टी आपल्या बुद्धीला पटतात म्हणजे एक विज्ञानाचा आधार घेऊन. कोणता आधार घेऊन? विज्ञान. म्हणजे विज्ञानाचा आधार घेऊन तुम्ही कोणत्याही गोष्टी काय करायला पाहिजे? स्वीकारायला पाहिजे. बरोबर. आपण आपल्या सोसायटीमध्ये आपण विज्ञानाचा आधार घेतो का? नाही. फॉर एक्झाम्पल एक कोणता तरी बाबा होता चुलीवर बसून बरोबर बिडी फुकत होता. बरोबर. ताब्यावर बसणार. मग आपण ह्या गोष्टीवर काय ठेवतो? विश्वास ठेवतो. बरोबर आहे. तर म्हणून सांगतो की आपल्याला काय पाहिजे? बुद्धी प्रामाण्यवाद. म्हणजे ज्याला काय द्या? विज्ञानाचा आधार द्या. म्हणजे गोपाळ गणेश आगरकर व्यक्ती स्वातंत्र्य, बुद्धी प्रामाण्यवाद आणि काय विज्ञान हा आधार मानला. त्याच्यानंतर आगरकरांनी काय केलं? केसीचा राजीनामा दिला. बरोबर. कधी दिलेला हा केसीचा राजीनामा? 1887 ला दिला मित्रांनो. कधी दिला? 1887 ला त्यांनी काय दिला? राजीनामा दिला. आणि स्वतःच 1888 ला काय केलं? सुधारक वृत्तपत्र. कोणतं? सुधारक वृत्तपत्र काढलं. कशासाठी काढलं मग हे सुधारक वृत्तपत्र तुमचं? सुधारक हे जे काय वृत्तपत्र काढलं होतं ते काढलं होतं लोकजागृतीसाठी. त्यासाठी काढलं होतं? लोकजागृती. लोकजागृतीसाठी हे पुस्तक काय केलं होतं त्यांनी? काढलं होतं वृत्तपत्र सुधारक. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथपर्यंत आले सर्व. त्याच्यानंतर बघा त्यांनी आपल्या जे काही लोकमान्य टिळक होते बरोबर आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकरांमध्ये काय झाले? मतभेद झाले. वादविवाद नाही, मतभेद झाले. अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा? सामाजिक की राजकीय? त्या गोष्टीवरून काय झालं त्यांचा मतभेद. कारण की सामाजिक ज्या बाजूने होते आपले कोण? आगरकर. की त्यांना सामाजिक सुधारणा पाहिजे होत्या आणि राजकीय सुधारणा कोणाला हव्या होत्या? पहिले टिळकांना. टिळक यांना गोपाळ आगरकर बुद्धी प्रामाण्य आणि बुद्धिवादाला कशाची जोड? विज्ञान. नंतर बघा त्यांनी केसीचा
1887 ला. केसरी हे कोणत्या भाषेत होतं? इंग्लिश. एक होतं केसरी आणि एक होता मराठा. केसरी आणि मराठा. मराठा नाही का हे इंग्लिश मध्ये होतं. इंग्लिश मध्ये होतं मराठा आणि केसरी मराठी. बघून घ्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. केसरीचा राजीनामा दिला 1887 ला आणि त्यांनी 1888 ला सुधारक नावाचं वृत्तपत्र कलमासाठी लोकजागृतीसाठी. आणि नंतर गोपाळ गणेश आगरकर आणि टिळकांमध्ये काय झाला? मतभेद झालं. ते कशामुळे? अगोदर सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा. सर्वप्रथम सामाजिक सुधारणा कोणाला हव्या होत्या? आगरकरांना. तर आपले लोकमान्य टिळक होते, तर त्यांना कोणता आधार हवा होता? कोणत्या सुधारणा? राज. आलं लक्षात? इथपर्यंत क्लिअर? हा. नंतर बघा आगरकरांनी बुद्धी प्रामाण्याच्या आधारावर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार दिला. म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद जे काय असेल त्याला आधार मानलं समोर आणि सामाजिक सुधारणा काय केल्या? सामाजिक सुधारणा. सामाजिक सुधारणा लक्षात काय केलं यांनी? सामाजिक सुधारणा केल्या. तर याचं उत्तर येते मित्रांनो 4 नंबरचा जो काही प्रश्न आहे आपला त्याचं उत्तर येते 1 नंबर. कोणतं उत्तर येते? 1 नंबरचं उत्तर. 4च्या 4ही प्रश्न किती लोकांचे बरोबर आहे? तुमचे बरोबर आहे. ठीक आहे. नंतर बघा इथपर्यंत क्लिअर झाले? एवढ्या याच्यात काही अडचण? हा. आता बघा पुढे 5वा प्रश्न. आता बघा आपला 5वा प्रश्न काय म्हणतो? बघा आता 5वा प्रश्न. खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? बघा काय म्हणताय? ग्रंथ कोणाचा? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई बद्दल आपल्या नोट्स मध्ये पण आहे. ठीक आहे. बघा तर याचं उत्तर येते मित्रांनो श्री धर्मनीती. कोणतं? श्री धर्मनीती हे त्यांनी काय लिहिला? ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे बायबलचे मराठीत भाषांतर केलं. बायबलचे मराठीत काय केलं त्यांनी? भाषांतर केलं. बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी श्री धर्मनीती आपण बघितलं. नंतर दी हाय कास्ट हिंदू वुमन. बरोबर आहे. कास्ट हिंदू वुमन काय केलं? हे पण पुस्तक त्यांनी लिहिलं. ठीक आहे. हे 3. त्याच्यानंतर बघा अलीपर्यंत खालीलपैकी कोणता ग्रंथ पंडिता रमाबाईंनी लिहिला? तर त्याचं उत्तर येते मित्रांनो श्री धर्मनीती. याच्यावर एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर? नंतर त्यांनी बायबलचं मराठीत भाषांतर केलं. द हाय गॉड हिंदू वुमन हे पण पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे पंडिता रमाबाई. नंतर बघा 6वा प्रश्न. बातमी सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांना विष्णू भिकाजी गोखले या नावाने ओळखले जातात. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केली. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे? इतर तिन्ही स्टेटमेंट तुमचं काय आहे? योग्य आहे. आता बघा पंडिता रमाबाई बद्दल परत त्यांनी सदानंद सदन स्थापन केलं. काय? सदानंद सदन. हे जे काही सदन होतं कोणतं? सदानंद सदन हे कोणासाठी स्थापन केलं होतं? अनाथ मुलांसाठी. कोणासाठी? अनाथ मुलं. हे लक्षात ठेवा. यांनी जे काही स्थापन केलेलं असेल संस्था तर त्याचं काम काय होतं त्याच्यावर सुद्धा काय करते? प्रश्न विचारतात. तर हा प्रश्न तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारू शकतात किंवा असा पण तुम्हाला काय करू शकतात? प्रश्न विचारू शकतात. बातमी सदन सदानंद सदन झाले. आता बघा बातमी सदन. हे बातमी सदन कोणासाठी होतं? बरोबर अंधांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर शारदा सदन. शारदा सदन बघा जे काही तुमचं शारदा सदन असेल ते होतं विद्वांसाठी. कोणासाठी होतं? विद्वांसाठी. त्याच्यानंतर मुक्ती सदन हे केडगावला स्थापन केलं होतं. कुठे? केडगाव. मुक्ती सदन केडगाव. कुठे होतं हे?
केडगावला स्थापन केलेलं होतं. आणि एक कृपा सदन होतं. कोणतं सदन? कृपा सदन. हा राज्यसभा मेन्सला प्रश्न विचारलेला आहे. कृपा सदन पतित स्त्रियांसाठी. कोणत्या स्त्रियांसाठी? पतित स्त्रियांसाठी. तर हे पाचही टर्म लक्षात ठेवायचा. 1 2 3 आणि 4. कवचे पतित स्त्रिया म्हणजे हो मे बी मला पण तसं वाटतं. बघा बरं गुगल करा, काय प्रॉब्लेम. जेव्हा त्यांना घराच्या बाहेर काढल्या गेलेलं असेल त्यावेळेस स्त्रिया बरोबर ना? काढले बरोबर. ज्या महिला म्हणजे समाजाच्या बाहेर काढलेले असेल किंवा मग लग्न झालेले असते, मग नवरे स्वीकारत नाही, तर मग त्यांना पण ते असेल. ठीक आहे. नंतर बघा विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिश्चन धर्म प्रचारकांना उत्तर देण्यासाठी त्यांनी कुठं जाहीर व्याख्यान घेतलं होतं माहितीये? मुंबईला. कुठे घेतलं होतं? मुंबईला जाहीर व्याख्यान घेतलेलं होतं. कोणी? विष्णुबुवा ब्रह्मचारी. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या 6व्या प्रश्नाचं अनालिसिस. क्लिअर. नंतर लिहून घ्या पंडिता रमाबाई स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक. कोण होती? आद्य प्रवर्तक कोण? पंडिता रमाबाई. आणि पंडिता रमाबाई बद्दल प्रश्न विचारतात, मी विचारतात. लक्षात ठेवा. काय ठेवा? लक्षात ठेवा. पंडिता रमाबाई यांना काय म्हणते? स्त्रियांच्या मुक्तीची आद्य प्रवर्तक म्हणतात. काय म्हणतात? आद्य प्रवर्तक. क्लिअर इथपर्यंत? हा. आता बघा 7वा प्रश्न. मराठमोळा हा लेख यांनी लिहिला. कोणता लेख? मराठमोळा. कोणी लिहिला? आगरकर. कोणी लिहिला? आगरकरांनी. बरोबर. लॉक किया जाए. मराठमोळा. ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख बद्दल पण आपण नोट्स मध्ये दिलेलंच आहे. महात्मा गांधीजी, विनायक दामोदर सावरकर, बरोबर आहे. मित्रमेळा, अभिनव भारत, बरोबर आहे. इंडिया हाऊस, बरोबर आहे, इत्यादी. नंतर संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली? बाबासाहेब आंबेडकरांनी केली. बरोबर आहे. तर एक त्यांच्याबद्दल मेघाजी लोखंडेबद्दल लिहून घ्या. कामगार चळवळीचे जनक. बरोबर. कामगार चळवळीचे जनक कोण होते? आपले लोखंडे. त्यांनी परळला सभा घेतली होती. कुठे? परळला. त्याच्यानंतर अमृत डांगे, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर. तर आता बघा बहिष्कृत हितकारणी सभा. कोणती? बहिष्कृत हितकारणी सभा कधी स्थापन झाली? 1924 ला स्थापन झाली. कुठे? 1924 मुंबई. आणि बहिष्कृत हितकारणी सभेचा का होती थीम माहिती आहे? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आता एक प्रकार काल रोहित वेमुल्लाचं नाव माहिती असेल तुम्हाला. 2016 ला त्याची आत्महत्या त्यांनी केलेली होती हैदराबाद. तर काल म्हणजे कालच्या लोकसत्तेला होता. तर त्यांनी म्हटलं की यांची जात ही दलित नाही. कोणाची? हो, मी कालच्या न्यूजपेपरला वाचलं. आजच्या याला आलेलं असेल हायलाइट मध्ये. ठीक आहे. मग पोलिसांनी ऍटलीस्ट ती जात कोणत्या ते तरी त्यांनी काय करायला पाहिजे? सांगायला पाहिजे. पण आता माहिती नाही समोर, पण त्यांनी ते फाईल क्लोज केली. तर होऊ शकते इन फ्युचर पुन्हा ती फाईल काय होऊ शकते? ओपन होऊ शकते. ठीक आहे. आता त्याची कॅटेगरी काय का नाही हे मला पण माहिती नाही. जर असं मी तुम्हाला सांगितलेलं असतं. ठीक आहे. तर ह्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की शिका, संघटित व्हा आणि काय करा? संघर्ष करा. तर ही जी काही थीम होती, ही थीम होती आपलं बहिष्कृत हितकारणी सभा. कशाची होती? बहिष्कृत हितकारणी सभा. आजपर्यंत. आणि कधी स्थापन झाली? 1924. कधी स्थापन झाली साई? 1924. नंतर बघा 9 यांनी वुमन स्वदेशी लीगची काय केली? स्थापना केली 1928 मध्ये. तर त्याचं उत्तर येते 4 नंबर. येस. अंबुज जमाल. तर हे लक्षात ठेवायचं. ऍक्च्युली बघा
11वीचं जे काही ओल्ड पुस्तक आहे कोणतं ओल्ड, तर त्या पुस्तकामध्ये एवढं फॅक्च्युअल दिलेलं आहे वुमन बद्दल, ते काय करा वाचून टाका. ठीक आहे, तर लिहून घ्या एक तर्खडकर भगिनी. काय लिहिल्या तर्खडकर भगिनी, तर्खडकर भगिनी. आता बघा जे काय तर्खडकर भगिनी असेल बरोबर, किती भगिनी होत्या त्या 3. किती होत्या मित्रांनो 3. बघा एक होती दुर्गा, दुसरी होती अन्नपूर्णा आणि एक होती परत माणिक. अशा किती होत्या 3. आणि त्यापैकी अन्नपूर्णा विलायतेमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणारी पहिली महाराष्ट्रातली महिला. विलायते विलायतेमध्ये परदेशात शिक्षणासाठी जाणारी पहिली महिला. आणि तुम्हाला मित्रांनो याच्यापेक्षा जर अजून डिटेल जर पाहिजे नसेल तर ते नोट्स मध्ये आहे. ठीक आहे, आणि कुणाला जर डिटेल पाहिजे असेल तर मग परत 11वीचे पुस्तक वाचा. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पण ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आलीपर्यंत हा. तर तर्खडकर भगिनी, तर याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारेल की ह्या तिन्ही बहिणीचे नाव काय आहे. तर्खडकर भगिनी, एक दुर्गा, अन्नपूर्णा आणि कोण आहे माणिक. आलीपर्यंत. नंतर 10वा प्रश्न बघा, यांच्या मते पुराणे म्हणजे स्वार्थी आणि अज्ञानी लोकांचे काय होत लिखाण होत, असं कोणी म्हटलेलं होतं स्वामी दयानंद सरस्वती. ठीक आहे, नंतर महात्मा फुले समता चळवळ चालू केली. त्यांनी कोणती चळवळ चालू केली? महात्मा फुलेंनी समता चळवळ. त्याच्यामध्ये 4 ऑप्शन पण आहे. क्लिअर इथपर्यंत बरोबर का? हा. आता विधाने बघा, प्रश्न नंबर 11वा प्रश्न बघा तुम्ही. एम.जी. रानडे यांचा जन्म निफाड या ठिकाणी झाला, बरोबर आहे? ठीक आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंभू या ठिकाणी झाला, बरोबर. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट काय तुमचे बरोबर आहे. कसे आहे दोन्ही स्टेटमेंट योग्य. आलं लक्षात? नंतर 12वा क्वेश्चन बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन या ठिकाणी केले. कोणत्या ठिकाणी केले? महाड या ठिकाणी केले. आणि कोणत्या दिवशी केले? 25 डिसेंबर. कधी? 25 डिसेंबर 1927 ला केले मित्रांनो. ते 11वीच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तुम्हाला मनुस्मृती बद्दल. मनुस्मृती कधी? 25 डिसेंबर 1927 ला काय झालं? दहन झालं. आणि त्यासाठी एक परिषद भरली होती. कोणती? महाड परिषद. कोणती परिषद? महाड परिषद. हे जी काही परिषद भरली होती त्याचे स्वागताध्यक्ष कोण होते? स्वागताध्यक्ष होते मित्रांनो दीपू गायकवाड. कोण होते? दीपू गायकवाड. आणि लक्षात ठेवा एमपीएससी तुम्हाला जास्तीत जास्त इतिहासामध्ये फॅक्च्युअल डाटा विचारते. काय विचारते? फॅक्च्युअल डाटा विचारते. दीपू गायकवाड. ठीक आहे. नंतर बाबासाहेबांनी एक वृत्तपत्र चालू केलं होतं. कोणतं? मूक नायक. वृत्तपत्र भरपूर चालू केलेलं आहे. ते नोट्स मध्ये पण मी तुम्हाला दिलेले आहे महाराष्ट्राच्या. मूक नायक कशासाठी चालू केलं होतं त्यांनी? अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा होणार. अस्पृश्यांच्या प्रश्नांचं बरोबर. आणि पण नंतर बघा की बाबासाहेबांनी जे काही चळवळ चालू केली होती, काय म्हणतो मी? बाबासाहेबांनी जे काही तुमची चळवळ काय केली होती मित्रांनो चालू केली होती ते कशाबद्दल होती बघा? जात, वर्ग आणि वर्ण. बघा जात, वर्ण आणि वर्ण हे सर्व मक्तेदारी बाबासाहेबांनी काय केली? मोडून टाकली. बरोबर आहे? बरोबर ना? पहिले आपल्या देशामध्ये बघा ना म्हणजे 4 हे होत्या कॅटेगरी, बरोबर आहे? त्याला आपण काय केलं मग 26 जानेवारी 1950 ला एक पुस्तक आलं. ते म्हणजे कोणतं? भारताचं संविधान. आणि त्या भारताच्या संविधानाच्या समोर सर्व कसे समान.
कसे समान, अलग अलग आहे. आणि त्यांची चळवळ जात वर्ण आणि वर्ग. विचार मी काय म्हणतो समजतंय का? जात वर्ण आणि वर्ग ह्या सर्व गोष्टीची मक्तेदारी बाबासाहेबांनी काय केली? म्हणून आज बघा ना आपण आपले आय एस म्हणजे आता SC ST OBC लोक बघा IAS बनतात, IPS बनतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर कोण म्हणतात राष्ट्रपती बनतात, मुख्यमंत्री बनतात. कशामुळे? संविधानामुळे. आणि एक चायवाला सुद्धा आता पंतप्रधान बनला तर कशामुळे बनला? संविधानामुळे. आणि आता तुम्ही तर ऐकतच असेल भाषण, बरोबर आहे. आता प्रचार जोरावणी चालू आहे तर अरे ऐकता की नाही ऐकत? हा ऐका, नका ऐकू किंवा वाचा, नका वाचू हा कोणाचा प्रश्न आहे? तुमचा प्रश्न. ठीक आहे, माझं काम काय आहे? शिकवून आणि सांगणं. आलं म्हणून हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, चला नंतर बघा 13वा प्रश्न. अनाथ बालिकाश्रमची स्थापना धोंडो कर्वे यांनी केली. शिका, संघर्ष करावा, संघटित व्हावा हे ब्रीद वाक्य बहिष्कृत हितकारी सभेचे आहे. बरोबर आहे, दोन्ही वाक्य. एक वाक्य लिहून घेता का? बाबूराव बाबुल, त्याला IMP करून लिहा. हा हे नाव बाबूराव बाबुल बाबुल त्यांनी लिहिलं, जेव्हा मी जात चोरली होती, जेव्हा मी जात चोरली होती, जेव्हा मी काय चोरली होती? जात चोरली होती. या विद्रोही कथा संग्रहाने बंडखोरीचा प्रथमता पुरस्कार केला होता. जेव्हा मी जात चोरली होती, या विद्रोही कथा संग्रहाने बंडखोरीचा प्रथमता काय केला? पुरस्कार केला. बोल झाला समीर. बंडखोरीचा प्रथमता पुरस्कार केला होता. अश्विनी मॅडम क्लिअर? इथपर्यंत क्लिअर झाले? आता बघा आपला 14वा प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर रिकामी जागा यांच्या लिखाणाने प्रभावित होते. म्हणजे जे काही आपले गोपाळ गणेश आगरकर आहे हे कोणाच्या लिखाणामुळे काय झाले होते? प्रभावित झाले होते. कोणाकोणाचे झाले होते सांगा? उत्तर काय आहे तुमचं? महात्मा फुले पण आहे, JS मिल व H स्पेन्सर पण आहे.